हा कचरा नाही आहे माझ्या दृष्टीने, तुम्हाला माहिती आहे ही माती म्हणजे सोनं आहे. नाहीतर कुठेही पाय ठेवायची सोय नव्हती. ते जे आहे ह्या सगळ्या काचा त्या ह्याच्यामधल्या पाण्यातल्या काढलेल्या आहेत त्या. आता इथे ही केळी गोशाळेला जातात. आता अर्थात सोमवारी आणि मंगळवारी हा गाळ शेतामध्ये मिसळला तर कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न वाढू शकतं. एका बाजूला सोनं, एका बाजूला माती ठेवा, त्याची समान किंमत असेल. काढता काढता एक हे बाहेर काढलं तर मेलेलं कुत्रं होतं. मी जवळजवळ 7 तास प्रयत्न केला की नगरपालिकेच्या लोकांनी येऊन ते कुत्रं घेऊन जावं म्हणून. आले नाही. शेवटी मी खड्डा पाडला, ते पुरलं, ते निर्जंतुक झाले अशी खात्री केली. मग तिथनं निघालं की परड्या सोडल्या जातात, परड्या सोडा, त्यांच्या धार्मिक भावना आहेत, परंतु त्या सोडल्यानंतर लगेच बाहेर काढा. प्रयाग कुंभमेळा, प्रयागराज, जगामधले 66 कोटी लोक आले ना तिथे स्नान करण्यासाठी. 66 कोटी आले. परिसर कसा निर्मळच होता की नाही. आता मी दररोज 113 सूर्यनमस्कार घालतो. एका झाडाचं मोल किती माहिती आहे? पर्यावरण तज्ज्ञ सांगतात 35 लाख रुपये. आजी आजोबा जितकी काळजी घेतात तेवढी कोणच काळजी घेत नाही. 3 झाडं लावली, जगवली. अरे तुम्ही निसर्गाला किती 1,05,00,000 रुपये देऊ शकता. जगात कुटुंब व्यवस्थाच नाही. जर्मनीमध्ये गेलात तर जर्मनीमधल्या आई वडील म्हणजे आजी आजोबांचं संगोपन कोण करतं? शासन करतं. 53 वर्षात दररोज विहीर स्वच्छ केली. याचे एकाचे मोजायचे. 1 2 3 4 एकूण मिळण्यांची संख्या सांगा, गुणाकार होऊ शकतो. अरे हे पाणी शेवटी नदीला जाते. म्हणजे नदीत टाकलं काय आणि त्या गडरीत टाकलं काय सारखंच आहे. माझा जन्म इचलकरंजीलाच. 29 वर्ष शिक्षक म्हणून सेवा बजावली. 6 वेळा नागालँडला गेलो. नदीतल्या काचा इतिहास आहे, काचा आहेत गुरुजी. आता या वेळेला या वयात इतकं डेडिकेशननं काम करणं नदीसाठी, स्वच्छतेसाठी, काय म्हणताय? कशावरून एवढं आजही ताकद, आजही उर्मी? नदी म्हणजे आमची माता आहे. तिची सेवा म्हणजे जसं भारत मातेची सेवा आहे तसं गंगा मैयेची ही पूजाच आहे एका दृष्टीने. पण इतकं काय म्हणतात त्याच्यामुळे हजारो लक्षावधी लोकांचं जीवन सुरक्षित होत आहे, चांगलं होत आहे. त्याचा उपयोग आहे. यावर्षी गुरुजी मे महिन्यामध्ये एवढं पाणी बघतोय. पूर पहिल्यांदा पाऊस. हे पहिला अपवादात्मक हे आहे. आणि आता पूर आलेला आहे. आजपर्यंत तुमची एवढी वर्ष बघताय, मला वाटतं वय किती असतात आता? 75. 75. तर एवढ्या वर्षात पहिल्यांदा मे महिन्यामध्ये ही अवस्था असेल. पहिल्या काय म्हणजे मृग नक्षत्र तेव्हाच पाऊस सुरू होतो 7 जूनच्या पुढे. काय वाटतं काय कारण असेल ह्या वर्षी मे महिन्यामध्ये? तरी याच्यामध्ये आत्ता जवळजवळ 7 ठिकाणी चक्रीवादळं झालीत. बरं. त्यामुळे सगळं हे जे आहे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आणि त्यामुळं सर आपण सिंधू सागर म्हणतो, म्हणजे अरबी समुद्र, त्याचं नाव सिंधू सागर आहे मूळचं. तर तिथे वेगाने ढग आले, त्यामुळे पावसाचं प्रमाण इथे आणि लवकर पाऊस सुरू झाला. हे गुरुजी इतका सगळा जो कचरा आहे, हा कचरा नाही आहे माझ्या दृष्टीने, तुम्हाला माहिती आहे ही माती म्हणजे सोनं आहे. नाही, सोनं मातीतलं बोलत नाही मी, पण आता जे काढला तुम्ही, काचा काढल्या किंवा हे जे काही बऱ्याच गोष्टी, इचलकरंजी जी आपली पंचगंगा नदी ही आपण पिण्यासाठी सुद्धा याचं पाणी वापरत नाही, कारण हे प्रदूषित झालेली आहे. अनेक ठिकाणापेक्षा ही सर्वात चांगली आहे. आणखीन स्वच्छ केली पाहिजे, 100% ती स्वच्छ राहिली पाहिजे. त्यासाठी समाज जागृती पाहिजे. समाज फार चुकीचं बघतो, फार चुकीचं. मी सांगायला लागलो की तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही सांगितलं पाहिजे असं मला वाटतं, कारण आज बघितलं तर इचलकरंजीला आपल्या नदी आहे, तर इचलकरंजीला पाणी नाही. म्हणजे 8-8 दिवसातनं 10-10 दिवसातनं एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा तीच अवस्था आहे. हे कणामुळं काय कारण, काय या सगळ्या? आता एक तर इचलकरंजी ही औद्योगिक नगरी आहे आणि त्यामुळं इथे उद्योगधंदे, विशेषतः वस्त्रोद्योगासंबंधी, मग ब्लिचिंग क्रिया आहे, त्यानंतर रंगक्रिया आहे, त्यानंतर साखर कारखाना आहे, नंतर निरनिराळ्या प्रकारची कापडांवरती प्रक्रिया केली जाते. हे सगळ्याचे परिणाम हे रसायनं किंवा ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेटेड वॉटर हे सगळं जात असतं त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की पाणी जे पाण्यात म्हणजे गटरीत सोडणं किंवा जलाशयात सोडणं हे जे आहे त्यासाठी अत्यंत जागरूकतेने त्याच्यावर प्रक्रिया करूनच मग ते सोडलं पाहिजे. ते होत नाही आहे. आणि मग तात्पुरतं केलं असं म्हणतात, प्रत्यक्ष करीत नाहीत ते.
पैसे तात्पुरते सारायचे आणि वेळ निभावून न्यायची, असं सतत चाललेलं आहे. प्रत्यक्षात व्हायला पाहिजे. याच्यामुळे लक्षावधी लोकांचं जीवन संकटात आहे. त्यामुळे मला माझं कर्तव्य म्हणून जसं पैसा मिळवणार तसं लोकांच्या आरोग्याची काळजी मला घ्यायला पाहिजे. मग माझ्या प्रोसेसमधनं बाहेर पडणारं पाणी त्याच्यावर मी प्रक्रिया करणार, ते चांगलं आहे याची खात्री करणार त्याचे जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून, आणि मग नंतर मी पाण्यात सोडणार. असं जर अनेकांनी केलं तर हे चांगलं होऊ शकतं. आत्ता ज्याला काळा ओढा म्हणतो, पूर्वी तिथे जवळजवळ 47 विहिरी होत्या आणि त्या सगळ्यावरती तिथे मधमाशा आहेत, त्याच्यावर पाय पडेल आणि त्या मरतील. सॉरी मधमाशा हे सगळे निसर्गात, हे सगळे इकडे इकडे आहे की हां तुम्ही बोला. नाही काय अडचण नाही. इथं केळी आहेत. आत्ता इथे ही केळी गोशाळेला जातात. आत्ता अर्थात सोमवारी आणि मंगळवारी इथं पूजन झालं, 2 ठिकाणी पूजन झालं, तर हे गोशाळेला जाणार. सोमवारी आणि मंगळवारी अमावस्या होती, त्यामुळे जवळजवळ 300 केळं नेली मी. 3 गोशाळांना गेली. अरे वा. त्यांना तृप्त होता आलं. या निमित्ताने घाट स्वच्छ झाला. मुख्य काच मुक्त करणं फार महत्त्वाचं होतं, नाहीतर कुठेही पाय ठेवायची सोय नव्हती. इतक्या काचा. आता बघा, कल्पना करा की ते जे आहे ह्या सगळ्या काचा त्या ह्याच्यामधल्या पाण्यातल्या काढलेल्या आहेत त्या. बरोबर. गुरुजी मला अनेक प्रश्न विचारायचा. तुम्ही या वयात 75व्या वर्षी हे सगळं करताय. इचलकरंजीत अनेक तरुण आहेत की बाबा या सगळ्यासाठी कधीतरी येतात किंवा काय, परंतु ते डेली डेडिकेशन म्हणा किंवा कधीतरी त्यांच्यात यायला पाहिजे. उदाहरण श्रमदानासाठी तरी या, महिन्यातून या, वर्षातून एकदा तरी या, खूप काही होईल. कारण पण नदीकडे काम केल्यानंतर खूप आनंद आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता हा सगळा गाळ सुसाटलाय ना, हा गाळ शेतामध्ये मिसळला तर कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न वाढू शकतं. या मातीचं मोल कसं, या मातीचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात की नदीकाठची माती म्हणजे सोन्याच्या मोलाची आहे. एका बाजूला सोनं, एका बाजूला माती ठेवा, त्याची समान किंमत असेल. मग इतकं जर मौल्यवान आपण म्हणतो की जवळजवळ लाखाच्या घरात सोनं तोळाभर त्याच्यासाठी, हे जर सोन्याला इतकं महत्त्व देतो, हे तर जीवन मरणासाठी ही आमची संजीवनी आहे, तर ती निर्मळ ठेवायला नको, माती चांगली ठेवायला नको. माती उपयोगाचं आहे आणि ह्या मातीचे फार अनंत उपयोग आहेत. मला असा प्रश्न विचारायचा, आता आपल्याकडं पालक मुलांची लई काळजी घेतात की बाबा मातीत जाऊ नको, त्यात बॅक्टेरिया असतात, हे होईल ते होईल. आता तुम्ही हे सगळं कसला उलट असलं पाहिजे, मातीशी खेळा, मातीतले खेळ खेळा, कबड्डी खेळा, खो खो खेळा, मातीत ज्याच्यामुळे एकरूप होता येईल असे खेळ खेळा. हे क्रिकेटसारखं काय, भारतीय सगळे खेळ असेल ती मातीशी एकरूप होणारे. सूर्यनमस्कार घालायचे, आता मी दररोज 113 सूर्यनमस्कार घालतो. या वयात का, तर मातीशी एकरूप होता येतो. वा. 113 सूर्यनमस्कार, 111 बैठका आणि साधारणपणे 60-70 जोर काढतो. वा. योगासन. वा. त्यामुळे हे वाटेल तेवढं काम करता येते. मी सकाळपासून काम करतोय, मला अजून थकल्याचं वाटतच नाही. मी उलट आनंदात आहे. ते बोलताना पण जाणवत नाही जरा पण तुमच्या, म्हणजे मला बसायला कारणच नाही. उलट अपार किती आनंद. आता मी उद्या हे सगळं माती निंद्राळ्या सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरणार. प्रत्येक पोत्यामध्ये अत्यंत मौल्यवान असं रोप तयार होईल. मग कदाचित त्या औदुंबराचं असेल, जांभळाचं असेल, फणसाचं असेल किंवा वड पिंपळ यांचं असेल. एका झाडाचं मोल किती माहिती आहे? पर्यावरण तज्ज्ञ सांगतात 35 लाख रुपये. 3 झाडं लावली, जगवली, अरे तुम्ही निसर्गाला किती 1,05,00,000 रुपये देऊ शकता. एवढं प्रचंड दान धर्माची आपली कल्पना आहे. 1 रुपया देऊन, 2 रुपये देऊन, 100 रुपये दिले, 1000 रुपये. अरे एक झाड लावून जगवा की निसर्गासाठी. 35 लाख रुपये दिल्याचं समाधान आहे. तर हे आवश्यक आहे. आपण सगळ्या तरुणांनी हे खरं तर हे काम वेळा उचललं पाहिजे. हे निर्मळ काय तरुणांना काय सांगाल गुरुजी? अरे तरुण या देशाचे आधारस्तंभ आहेत ना. त्यांच्याकडून सगळ्या दृष्टीने एक तर मुख्य तरुणाई निर्व्यसनी पाहिजे. दुसरी गोष्ट तरुणाई देश, समाज आणि आपलं कुटुंब याच्यासाठी ते जगले पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या घरातले आई वडील आहेत, त्यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञता अंतःकरणात पाहिजे. तशी असेल तर त्यांचं जीवन सुखी होतंच. कारण आईवडिलांनी कधी स्वार्थासाठी कधी आपली सेवा केली नाही आहे किंवा संगोपन केलेलं नाही आहे किंवा वाढवलं नाही आहे. त्यांच्या चित्तातच मुळी आहे. फार परंपरा ही आहे आपल्या आईवडिलांनी किंवा मागेसुद्धा परंपरा आहे
की आई वडील आपल्या मुलांची जी काळजी घेतात ती फार थोर, ते देवत्वच आहेत अशी धारणा पाहिजे. आणि मग तसं झालं आई वडील सुखी तर आपण निश्चितपणाने सुखी होतो. उदाहरणार्थ घरामध्ये आपले समजा अशी कल्पना करू, आई वडील दोघेही तरुणांच्या समजा ते नोकरीला जातात. घरामध्ये 5 वर्षाचं 8 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं असं मूल असतं. कोण काळजी घेत? काळजी घेतात आजी आजोबा घेतात. बरोबर. आजी आजोबा जितकी काळजी घेतात तेवढी कोणच काळजी घेत नाही. आणि याचं कारण असं आहे की ते त्या म्हणजे नातवंडांशी खेळताना आपलं मोठेपण विसरतात. वयोवृद्ध आपण आहोत ते विसरतात. त्यांच्याशी एकरूप होऊन ते त्यांना लहानपणाचा आनंद त्यांना लुटायला मिळत असतो. आणि दुसरी गोष्ट, अनुभवाचं खूप मोठं शिदोरी असते त्यांच्याकडे, मुलांना देऊ शकतात, नातवंडांना ते घडवू शकतात. आपल्या देशामधले तरुण हे खरं तर अन्य जगाच्या दृष्टीने विचार करतात. जगात कुटुंब व्यवस्थाच नाही. जर्मनीमध्ये गेलात तर जर्मनीमधल्या आई वडील म्हणजे आजी आजोबांचं संगोपन कोण करतं? शासन करतं. तर काय प्रेम मिळेल काय? प्रेम फक्त घरातली माणसंच करू शकतात. तितकं प्रेम कोणी करत? नातवंड आपल्या आजोबाजूंवर फार प्रेम करतात. ते असलेत की आई वडील तुम्ही जा, तुम्ही नोकरीला जा, आम्ही निश्चिंतपणाने आजी आजोबा आमचं सगळी काळजी घेतात. दूध प्यायच्या वेळेत दूध देणार, अन्न बनवणार, भूक लागली तर आजारपण असले तर सेवा शुश्रूषा करणार, सगळं. गुरुजी आता मला एक सांगा, काय तरुण हे मला एक सांगा, आता इथं जेवढी आपली बसलेत मुलं म्हणा, आम्ही ज्यावेळी जन्माला यायचं होतो म्हणजे भरपूर आधी ज्यावेळी तुम्ही आमच्या वयाचं होता त्यावेळी ही नदी किंवा या नदीबरोबरच्या काय आठवणी किंवा काय बदल झाला आहे असा, किंवा त्या नदी त्या टाईपचं काही बोलणं वगैरे, ते जुनं टाईमचं बोलणं वगैरे की तुम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा लहान होता? मी माझ्या आयुष्यातलं वैशिष्ट्य हे, मी जीवनभर पोहत राहिलो. विहीर नाहीतर नदी याच्यामध्ये अपार प्रेम केलं आहे. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट स्वच्छता केली आहे आणि नंतर पोहणं झालं आहे. म्हणजे उदाहरणार्थ विहिरीत एक विहीर, संतांची विहीर, जी आपल्या माहिती आहे संतांची विहीर म्हणजे कुठे आहे ती, तांबेमाळच्या पुढे आपण गेलो किंवा कन्नननगर वगैरे ओलांडलं की पुढे भोजेमळा, संतमळा, तर तिथल्या विहिरीत मी 53 वर्ष पोहलो. बरं. 53 वर्षात दररोज विहीर स्वच्छ केली. बरं. दररोज. म्हणजे आपल्याला विहीर फक्त पोहायसाठी माहिती आहे, मात्र तिथं जाऊन स्वच्छता करणं हा काही कधी प्रकारच त्यामुळे ती विहीर, बाकी सगळ्या विहिरी प्रदूषित झाल्या आणखीन काही कारण, पण आमची ती विहीर कधी प्रदूषित झाली नाही. नदी तर मी नदीत येतो तेव्हासुद्धा कधी केंदाळ काढणं असेल, कधी निर्माल्य गोळा करणं, काचा गोळा करणं, प्रतिमा, इथल्या सगळ्या प्रतिमा एकत्रित करून तिथे तांबेमाळच्या मराठी शाळा आहे तिथे साठवण्याची व्यवस्था केली आहे. एक उद्योग उभा करायचा आहे तिथे. नदी अशीच होती का आधी? पूर्वी पण नदी अशीच होती? आता अधिक प्रदूषित झाली. पूर्वी कसं होतं, इतके उद्योग इतका जास्त नव्हता. आता उद्योग अधिक वाढला आहे आणि लोकांची त्या दृष्टीने पाहण्याची, माझ्यामुळे नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. काही दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे लोक कसे चुकतात ते सांगतात. तिकडच्या गटरी ज्या आहेत ते माणूस उतरू शकेल इतक्या मोठ्या आहेत. उदाहरणार्थ सुरवेमळा, कलानगर, सगळ्याच भागात ज्या गटरी आहेत माणूस उतरू शकतो एवढ्या मोठ्या आहेत. पण लोक काय काय करतात, सगळं टाकतात त्याचं. म्हणजे त्यात टाकलं की परिसर स्वच्छ दिसतो. अरे हे पाणी शेवटी नदीला जाते, म्हणजे नदीत टाकलं काय आणि त्या गटरीत टाकलं काय सारखंच आहे. एकदा गटर तुंबली होती, मी काढायला लागलो. केवळ दारूच्या बाटल्या तर तरंगत होत्या, त्यात शेकड्याच्या संख्येत होत्या. काढता काढता एक हे बाहेर काढलं तर मेलेलं कुत्रं होतं. मी जवळजवळ 7 तास प्रयत्न केला की नगरपालिकेच्या लोकांनी येऊन ते कुत्रं घेऊन जावं म्हणून. आले नाही. शेवटी मी खड्डा पाडला, ते पुरलं, ते निर्जंतुक झाले अशी खात्री केली, मग तिथनं निघालो. आता हे आज मी तिकडून आलो तर गटरीमध्ये प्लास्टिक पडलं आहे, थर्माकोल टाकलं आहे, काय काय टाकलं आहे, दारूच्या बाटल्या आहेत. अरे कोण काळजी घ्यायची? नगरपालिकेच्या प्रशासकांनी जसं काळजी घेतली पाहिजे तसं सामान्यातल्या सामान्य माणसांनी सुद्धा केलं पाहिजे.
एकदा मी संध्याकाळी रात्री 10-10:30ची वेळ होती. म्हटलं ते कुठं चालला घेऊन, तर म्हणून हे टाकायला चाललं. कुठं टाकणार, तर माझ्या देखतच तो गटरीत टाकायला लागला. म्हटलं थांबा, तुम्ही हे जे टाकताय पाणी कुठं जात आहे मला तेवढं सांगा म्हटलं. बरोबर, हे पाणी नंतर नदीला जाते. मग तुम्ही जे अन्नपदार्थ आपल्या घरातले किंवा खानावळीतले कुठले तुम्ही हे करताय आणि तुम्हाला तिथल्या मालकाने सांगितलं म्हणून तुम्ही टाकायला, आता तुम्ही टाकल्यानं कोणी बघायला इथं नाही आहे, रात्रीचं 10-10:30ची वेळ आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम किती आहेत समाजावरती. हे जे अन्नपदार्थ तुम्ही टाकलाय पाण्यामध्ये ते थेट एक तासाभराने किंवा फार तर दिवसभरानंतर ते तिथं पोचणार नदी. तिथलं कोण काढणार, ते कुजतच राहणार ते अगदी हो असं. तर हे समाजाने जागृतपणाने थांबलं पाहिजे, म्हणजे योग्य रीतीनेच निर्णय केला पाहिजे की आपण वागलं हे माझ्या हिताचं आहे काय. अगदी कालची गोष्ट सांगतो, एक आत्ता ईदचा सण आहे, बरोबर, त्यामुळे एक लांब दांडगाड बोकड त्यांनी आणलं. कशासाठी, तर स्नान घालण्यासाठी. आणि काय काय आणलं होतं, आपण जो शॅम्पू वापरतो ना त्याच्या जवळजवळ 15 पुड्या होत्या. म्हटलं तुम्ही काय करताय, त्याच्यात केमिकल्स असतात, म्हटलं रसायनं असतात ती तुम्ही. आणि म्हटलं प्राणी धुण्याची जागा म्हणजे नदी आहे काय, आम्ही समजा नाही पित, त्याच्यावर प्रक्रिया करतात आणखीन हे करतात, पण तिथल्या खेड्यापाड्याच्या लोकांनी काय करायचं. बरोबर, खेड्यापाड्यातल्या लोक ते प्रक्रिया करतील. खेड्यापाड्यातल्या लोकांना शेतात जे पाणी येतं आहे इरिगेशनचं असते किंवा ह्याच्यात ते पाणी पितात, ते सगळं त्याच्यात प्रक्रिया करायला तर वेळही नाही त्यांना. तर हे तुमचं बरोबर आहे काय, तू काय करणार असं तर मला उलटं ते. अहो म्हटलं मी सगळे याचा इथला नगरसेवक आहे किंवा याचा स्वच्छता दूत आहे मी, म्हणून तुम्हाला सांगतो आहे हे बरोबर नाही. तर ते काय ऐकलं असेल लोक. गुरुजी आता गणपती येत आहेत ज्या साईडला सध्या तुम्ही बघताय की सध्या आता सगळेजण आपण बघतोय की दरवर्षी गणपती येतात. आपण सगळेजण इचलकरंजीकर गणपतीमध्ये तर डीजे आणि याच्यामध्येच फार मोठा आपला आनंद असतो. पण ह्या सगळ्या काळामध्ये आम्ही बघितलं आहे किंवा मला जसं दादांकडून मगाशी ऐकायला मिळालं की दुसऱ्या दिवशी मात्र इथं प्रचंड दुर्गंधी असते, चपला पडलेले असतात, हार ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात आणि ते साफ करायला तुम्हीच असतात. म्हणजे तिथं कोण लक्ष देत नाही किंवा काय. आनंद उत्सव साजरा करायचा हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यानंतर आपण पर्यावरणाचं दूषण करतोय याच्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. यावरती काय सांगाल या सगळ्या आपल्या भाविकांना भक्तांना. यासाठी सगळीकडूनच प्रयत्न व्हायला पाहिजेत की जे जाणकार लोक आहेत त्या सगळ्यांनी या संदर्भात मुख्य म्हणजे नदीवर प्रेम केलं पाहिजे. नुसतं डोळस प्रेम असलं पाहिजे, केवळ वर देखलं नको. मग त्यांनी नदीकाठे येऊन थांबलं पाहिजे, काय दोष आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे, हे कसे टाळता येतील त्याचा विचार करायला पाहिजे. कोणाला सांगितलं असता हे त्याच्यावर निर्बंध येतील, कोण काळजी घेईल. होय, आता मी दर सोमवारी इथे येतो. परडी मी आता किती दिवस लागलो आहे की परड्या सोडल्या जातात, परड्या सोडा, त्यांच्या धार्मिक भावना आहेत, परंतु त्या सोडल्यानंतर लगेच बाहेर काढा. पण ते काही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी मी अगदी 3 आठवड्यापूर्वीच्या याच्यामधले 50 परड्या मी काढल्या बाहेर. परड्या काढल्या, तिथली सगळी केळी जी आहेत ती केळी सगळी नदी गोशाळेला गेली. त्यातले जे नारळ होते तर दुसरा एक जण नदी हे काही मिळेल ते त्याच्यावर उदरनिर्वाह करतो, त्याने पोतभर त्याला नारळ मिळाले. नंतर ते लिंब आम्ही घेऊन जातो, त्याचं काही माताभगिनी लोणचं तयार करून देतात, मग ते गरीब वस्ती त्याचं वितरण होतं. असं गेली 2 वर्ष उपक्रम सुरू आहे. तर इथे आल्यानंतर कळतं की काय केलं पाहिजे. आणि नदी म्हणजे बाकीच्या दृष्टीने नाही, नदी म्हणजे संपत्तीचं अगर आहे. कोट्यवधी रुपयाची संपत्ती इथं आहे. उदाहरणार्थ ही माती, या मातीचीच किंमत कोट्यवधीच्या घरात आहे, असं आहे. या दृष्टीने नदीकडे पहा. मी डोळसपणाने म्हणतो याचा अर्थ केवळ भक्तिभावनेने नव्हे, भक्तिभावना आहे म्हणून तर आम्ही नदीची आणखीन काळजी घेतली आहे. ती भक्तिभावनाच नसती तर त्याचं परदेशात कुठे नदीबद्दल काय, हे नैसर्गिक एक गोष्ट आहे म्हणून आमच्यासारखं कोण तिला नमस्कार करतं का कोणी.
आता उदाहरणार्थ प्रयाग कुंभमेळा प्रयागराज. जगामधले 66 कोटी लोक आले ना तिथे स्नान करण्यासाठी. 66 कोटी आले. परिसर कसा निर्मळच होता की नाही. म्हणजे तिच्याबद्दलची कृतज्ञता आहे. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोक तिथं जातात. त्याच्यातून ऐक्याचं दर्शन घडतं आहे. म्हणजे आपली संस्कृती सर्व अर्थाने चांगली आहे. फार प्राचीन काळापासून नद्यांवर प्रेम करायचं, वडाच्या झाडांवर प्रेम करायचं, किंवा अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा दैवत्व पाहण्याची वृत्ती आपल्याकडे आहे. सूर्याला ओवाळायचं. त्या श्यामच्याईच्या पुस्तकात एक प्रकरण म्हणजे त्याच्यामध्ये तर ते समुद्राला चाललेले असतात आणि समुद्राला गेल्यानंतर आईनी आपल्या कडसुरीचं एक नाणं काढलं आणि नाणं समुद्रात टाकलं. तर तो हसायला लागला. आई, त्या रत्नाकराच्या याच्याबद्दल तर 14 रत्न आहेत म्हणतात. तो प्रचंड संपदा त्याला, तुझ्या नाण्याने काय होणार ती समजून सांगते. समुद्र आहे म्हणून पाऊस प्रमाण आहे. सगळं शेवटी पाणी जातं शेवटी समुद्राला. त्याचं बाष्पीभवन होतं, ढग होतात, पाऊस पडतो. हे चक्र चालू आहे. सूर्य उगवतो, त्याच्यामुळे सगळं जीवन आहे. मग त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा काही मार्ग आहे. आम्ही ओवाळतो त्याला प्रकाश देण्यासाठी नाही. त्याने आम्हाला हे दिलं आहे ते अंतःकरणात जाणवण्यासाठी की मी त्याच्याबद्दल कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हे स्वतःवर संस्कार करण्यासाठी असतं. गुरुजी, आता मी समारोपाकडे जाणार आहे. त्याआधी तुम्हाला एक विचारायचं आहे. बघणारे प्रेक्षक आपले अनेक आहेत. आता बऱ्याच जणांना, आता मी पण बघितलं पहिला पाठीमागून लक्षात आलं नाही की कोण आहे, परंतु महाजन गुरुजी म्हटल्यानंतर इचलकरंजीतल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. परंतु हा व्हिडिओ महाराष्ट्रभर अनेक लोक बघतील. त्यांच्यासाठी एक अल्प परिचय तुमच्याच ह्याच्यानं जरा झाला तर बरं पडेल. आतापर्यंतचं कार्य आपलं जे काही आहे आणि आतापर्यंत प्रवास राहिलेला कसा आहे या सगळ्या संदर्भात. माझा जन्म इचलकरंजीतलाच. इचलकरंजीतल्या महात्मा गांधी विद्यालयात 1ली 2री शिक्षण झालं. 3री 4थी सोलापूरला झालं नुमवीमध्ये. 5वी 6वीपासून 10वीपर्यंत 11वीपर्यंत गोविंदराज स्कूलमध्ये झालं. त्यानंतर पुढचं शिक्षण बिलिंग्डन महाविद्यालयात झालं. तिथे BSc झालं. नंतर मग शिक्षक म्हणून 2 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरला आलो. त्यानंतर मी संघप्रचारक झालो. 3 वर्ष संघप्रचारक म्हणून सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका. आणि संभाजीराव भिडे गुरुजींसारखा तपस्वी, त्यांचं गुरु, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो. आणि मग नंतर समाजहितासाठी काम करीत राहिलो. मग पुन्हा आईवडिलांचा खूप आग्रह झाला. मग 80 सालापासून पुन्हा इचलकरंजीत आलो. इथे व्यंकटराज स्कूलमध्ये शिक्षक राहिलो. 29 वर्ष शिक्षक म्हणून सेवा बजावली. या कालावधीत मी अनेक गोष्टी केल्या. त्यापैकी एक म्हणजे 6 वेळा नागालँडला गेलो सेवा कार्यासाठी. बाबरी ढाचा पाडण्यासाठी 2 वेळा 1990 त्यावेळेला मुलायम सिंग मुख्यमंत्री होते आणि त्या मग सगळीकडं जबरदस्ती, दंडुकेशाही, अटक झाली. बांदा कारागृहात होतो. पण सुटल्यानंतर मी पुन्हा अयोध्येला गेलो. मग लखनौ ते अयोध्या मार्ग सगळे बंद होते कारण कोठारी बंधूंची हत्या झाली होती. पुन्हा बंदी होती. पण आम्ही ठरवलं होतं की अयोध्येला रामाचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जायचंच नाही. मग लखनौ ते अयोध्या जाणार कसं? मग चालत निघालो. 155 किलोमीटर चालत गेलो. गुरुजींच्या प्रेरणेने खूप अंतःकरणावर संस्कार घडले. आणि मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भारत माता यांची दैवत झाली. आणि मग काम करीत राहिलो. गडकोट किल्ले सगळ्या मोहिमांमध्ये समाविष्ट झालो. आणि अपार भक्तिभावनेने सगळं करीत असतो. आणि इचलकरंजी माझी मातृभूमी आहे, जन्मभूमी आहे. त्यामुळे जास्त प्रेम आहे इचलकरंजीवर. राजकीय प्रवास पण तुमचा सारू यायला आवडेल मला, कारण तुम्ही राजकीय मी कुठेच काम केलं नाही. बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये. हां, सामाजिक कामं असते, पण मी राजकारणात भाग नाही घेतला. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्या तरी पक्षाचा आहे असं काही काय घडलं नाही. समाज हिताचा वर्ग आहे ठराविक की गुरुजींचं शब्द ऐकून ते बऱ्याचदा सांगतायत म्हटलं. हां, श्री शिवप्रतिष्ठानचं काम करतो. संघकामही करतो, पण श्री शिवप्रतिष्ठानचं कामासाठी माझ्या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी आहे. गेली 13-14 वर्ष मी नांदेड जिल्ह्यात जातो. तर नांदेड जिल्ह्याचं काम सगळ्या तालुक्यांमध्ये चाललं आहे.
आत्ता 7 जूनला एक मोठा कार्यक्रम होतो तिथे. संभाजी महाराजांची तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध द्वादशी त्या दिवशी तिथे जयंती आहे. तर त्यावेळेला सभ्यसाची गुरुकुलम म्हणून बेंगरुळचं आहे. तर तिथले 12 जण प्रत्यक्षिकांना सादर करणार आहेत. तिथले 33 जण बेंगरुळला प्रशिक्षण घ्यायला आले होते, त्यांचीही प्रत्यक्षिक व्हायची. 7 तारखेला मोठा कार्यक्रम आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, दिनांक 9 तारखेला शिवराज्याभिषेक दिन आहे. आपल्या इचलकरंजीमध्ये असं ठरलं आहे की त्या दिवशी देवदर्शन पदयात्रेला जायचं आहे. सगळ्यांनी फेटे बांधून, भगवे फेटे बांधून देवदर्शन पदयात्रेला जायचं. 1200पेक्षा कमी संख्या राहता कामा नये असा प्रयत्न आहे. तुम्ही सगळे आनंदाने सहभागी व्हा. खूप खूप धन्यवाद. खरं तर तुमच्यासारखी व्यक्ती आमच्या या पिढीला पहिले तर लाभली हे आम्ही नशिबाचं भाग्याचं समजतो. तुम्ही ज्या गोष्टी काही सांगितल्या आहे त्या मला नक्कीच वाटते की हे बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना तर बऱ्याच काही शिकवून जाणार आहेत, परंतु या इचलकरंजीच्या किंवा एकंदर राज्यातल्या सगळ्या लोकांनीसुद्धा हा एक आदर्श घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निसर्ग आपल्याला भरभरून देतो आहे, त्याच्यासाठी देण्याची वृत्ती ही तुमच्याकडून आम्हाला मिळते आहे. त्याबद्दल खरंच खूप मोठं काम करत आहे. मी प्रार्थना करेन देवाकडे की हे बळ इथल्या प्रत्येक तरुणामध्ये यावं, ताकद ही उर्मी तुम्हाला बघून यावी. तुमचे शब्द खरे ठरवत आणि ते फलद्रूप होत की तुम्ही जे मागणं मागितलं देवाकडे, तर की तरुणांमध्ये ही दृष्टी आणि तेजस्विता आणि प्रचंड क्षमता येऊ दे. चल, सगळेजण सुखी होतील, खूप आनंदी होतील.